इकडे आता जे काय कमळाचं काल काढलं होतं ते स्वच्छ केलेलं आहे गव्हाण. त्यामध्ये चिखल, शेणखत असं घालून, पाणी घालून ते आता कुजवायला ठेवलेलं आहे. आणि बघा बादलीमध्ये ही कमळाची रोपं म्हणजे बी ॲक्च्युली आणले होते. ती रोपं आम्ही घरी तयार केल्यात आणि त्याला कमळं आता येतील. आता ह्या बादलीतलं उद्याच्याला ह्या गव्हाणमध्ये टाकायचं आहे. ती काही रोपं आहेत ती, कारण कुजायला आता ठेवलेलं आहे. ही प्रोसेस एक 24 तास तरी लागणार. त्यासाठी आज दिवस रात्र लागेल आणि उद्याच्याला ही रोपं त्या गव्हाणमध्ये घातली जातील. मग आपलं हे होईल छान. रिप्लांटेशन म्हणतात ह्याला, ह्या प्रोसेसला. तर उद्या घालायचे आहेत त्यामध्ये रोपं आणि मग कमळं येतील. 1 महिन्या 2 महिन्यानं कमळ त्याला उमलायला चालू होतील. सोबतच थोड्या कुंड्या बघा हलवलेल्या आहेत, त्यांच्या जागा. मनी प्लांट वगैरे, बेगम बहारचं वगैरे झाड इकडे कुंड्या लावलेल्या आहेत. त्या तिकडच्या बाजूला होत्या, दुसरीकडे म्हणाले. इकडे सारखं तर थोडंफार अदलाबदल करावीच लागते याच्यासाठी. तर मी आत आलेली आहे, मला स्वयंपाक करायचा आहे. तर 2-3 दिवस झालं 2 वेळेला कोल्हापूरला जाणं झालं. एकदा काय झालं, नंबर लावून आलो, डॉक्टरच नव्हते भेटले. परत 1 दिवस थांबलो, दुसऱ्या दिवशी परत गेलो डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन. त्यांच्यावर चर्चा झाल्यानंतर डॉक्टर म्हणायला लागले ती प्लेट काढूनच टाकूया, तिथे काय घालायला लागणार नाही आहे, फक्त प्लेट काढायसाठी ऑपरेशन करावं लागेल आणि 1 दिवस थांबून दुसऱ्या दिवशी त्यांनी सोडतील, असं चाललेलं आहे त्यांचं पण. आणि टेस्टसाठी त्यांनी 1 दिवस येऊन टेस्ट करून परत घरी जावं आणि 2 दिवसानंतर कसं हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे पहिल्यांदा टेस्ट करा आणि आपण अप्रूव्हलला देऊया. त्यानंतर अप्रूव्हल आलं की मग आपण ऑपरेशन 1 दिवस डेट ठरवून, तारीख ठरवून करूया. तर बघा हे असं आदल्या दिवशीचं दाखवते. तर असं काढलं होतं सगळं बाहेर मिस्टरांनी त्यातलं आणि सगळं स्वच्छ केलं. आणि पाणी घालून परत शेणखत वगैरे घातलेलं आहे. तर सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते. मुलाला पोहे कर म्हणायला लागला. सकाळी सकाळीच बरं झालं म्हटलं सांगितलंच ते. तर टेन्शन येतंय कुठलं करू. एक जण म्हणते उपीट कर, एक जण म्हणते पोहे कर. आणि मोठा मुलगा तर खाईनाच झालाय. काय झालं त्याला काय समजेना. परत लगेचच मी चहा ठेवला, जेणेकरून लगेच आमचं चहा नाश्ता वगैरे झालं. ही भांडी पडतात, रात्रीची पण थोडी पडलेली आहेत, ती आणि ही अशी सोबत मिळून घासून मग लोटून फरशी पुसून मी काढणार आहे. आता चहा झालेला आहे सगळ्यांचा छान असा, सगळ्यांचा म्हणजे मिस्टरांचा आणि माझा. त्यांना आणि मला ठेवलं, त्यांची आंघोळ पण झालेली आहे. म्हटलं चहा घ्या. त्यानंतर माझं सगळं लोटून वगैरे फरशी पुसून धुणं झालं आणि दुपारच्या जेवणासाठी मी इकडे गवारीची भाजी केल्या, मगाशी दाखवलं. त्यामध्ये वांग्याची भाजी, म्हणजे वांगी, डब्बू आणि गवारी आणले होते. तर डब्बू मिस्टरांना खायचा नाही आहे म्हणून गवारी सगळ्यांच्यासाठीच केली आणि आमटीसुद्धा केली डाळीची. आता ही संध्याकाळची वेळ आहे. त्यानंतर दुपारी छान असा पिक्चर बघितला, मस्तपैकी छान वाटलं. कारण घरात सगळेजण असले की सगळेजण मिळून दुपारचं पिक्चर बघतो. आणि आज थोडा थोडा पाऊस पडून गेला आहे. दिवसभर ऊन लागते आणि संध्याकाळी करून थोडंसं पावसाळी वातावरण होतं आणि 4 थेंब पडतात आणि लगेचच वाळून जातं. आणि आमच्या इकडे पाऊस पडतोय. माहेरी आई म्हणाली अगं इकडे काय पडत नाही, तुमच्याकडेच कसा काय पडतोय. इतकं फारसं असं लांब नाही आहे आमचं माहेर, पण तरी पण कसं काय तुमच्याकडं पडतोय असं म्हणायला लागली. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. आता कसं झालंय, मोठ्या मुलग्याचा आता 10वीचा निकाल वगैरे झालेला आहे. त्याचं 11वीच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी त्याची पण घाई गडबड चालू आहे. 2-3 दिवस आता राऊंड लागणार आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पहिल्या राऊंडसाठी तो उद्याच्याला बोलवले कॉलेजमध्ये आणि सगळं घेऊन ये म्हटल्यात त्याला. तुझं काय असेल ते फोटो वगैरे. तर त्याला पण जायचं आहे. आता त्याला विचारलं तुझे काय, म्हणजे मुलांना विचारायला पाहिजे की आता तुम्ही पुढं डिप्लोमा घेणार की 12वी सायन्स करून मग पुढं डिग्री, असं 2 ऑप्शन्स होते. तर त्या ऑप्शन्समधलं त्यानं सांगितलं मी 11वी-12वी सायन्स करणार. कसं होतंय, डिप्लोमा आणि मग इंजिनिअरिंग जर केलं तर एकच फील्ड निवडली जाणार, त्यातच तुझं काय असेल ते करिअर होणार असं होतं. मग मला असं नको आहे, मला 12वी नंतर काय तर चॉईस करण्यासाठी मला विचार करायला पण पाहिजे. कसा छोटा असं लहानच आहे, अगदी काय मोठा असं नाही. 10वी झाली म्हणजे आपल्याला वाटते मोठी मुलं झाली, तर नाही तसं.
आणि बाहेर पाठवायचं म्हणजे आता वाटायला लागल्या, म्हणायला लागल्या 12वी नंतर बघूया म्हणून सांगितलं आणि 12वी सायन्स माझं क्लिअर करतो आणि मग मला जे काय करायचं आहे ते मी निर्णय तुम्हाला सांगतो असं त्याने म्हटलं आहे. त्याच्यासाठी आता 12वी सायन्सला इथेच गावात घेणार आहे तो ॲडमिशन आणि मग बघूया पुढचं आता हे. आणि छोटा मुलगा तर आता 9वीला, म्हणजे त्याची 12वी आणि छोट्याची 10वी अशी एकदमच पुढच्या वर्षी असणार आहे. फार स्ट्रगल मला करावं लागणार पुढच्या वर्षी म्हटलं आणि त्यालासुद्धा, कारण भरपूर अभ्यास करायला लागणार म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर 12वीच्या मार्कावरतीच पुढचं तुझं जे काय ॲडमिशन चांगल्या कॉलेजला मिळायचं त्यावरती आहे. डिप्लोमा घेतला तर एक सोपं काय पडतं की मार्क किती पडले काय पडले असं नाही, डायरेक्ट त्यांना इंजिनिअरिंगच्या 3rd इयरमध्ये काय सेकंड इयरमध्ये मिळते असं म्हणत होते मिस्टर. बहुतेक सेकंड इयरमध्ये मिळते असं म्हणा लागले. तिथे काही एवढे मार्क पडले तेवढे मार्क पडले डिप्लोमाला असं काही नसतं, डायरेक्टच मिळतं तिथं, म्हणजे प्रॉब्लेमच येत नाही. पण पहिली 2 वर्ष डिप्लोमाचे भरपूर अभ्यास करावा लागतो असं आहे. पण बेच होणार, एकच फील्ड चॉईस होणार, ते शेवट तेच करावं लागणार म्हणा लागलेत. त्यामुळे तो पण म्हणाला असं नको आहे, मला चॉईस करायला थोडा तर वेळ पाहिजेच. आता हे जे काय सांडगे आहेत ते आईने दिले होते, म्हणाले आईला नको म्हणताना ऐकण्यास अगं मी केलं त्यावेळेला थोडं तर घेऊन जा. आईची माया किती आपल्याला बाहेरून नको म्हटलं तरी काही ना काहीतरी देतच असते. किती माया असते आईची यातून ओळखते. लेकीला आपले लई नाही थोडं तरी त्यातलं ते. तसं तर परिस्थिती अजिबात नाही आहे माहेरी, अतिशय गरीब परिस्थिती आहे, पण त्यातनं नाही एवढं करून आणि दित्या म्हटलं किती माया असते बघ आईची. तर म्हटलं आता आज तळून घेऊया, कारण परवा गेलं होतं तेव्हा दिली होती तिनं पाठवून मला, अगं घेऊन जा करून. आता त्याला नाही पण म्हणता येईल होय पण म्हणता येईना, तर ते संध्याकाळच्या स्वयंपाकसाठी मी तळून घेतलं. आजचा व्लॉग आवडला असल्यास तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो